नमस्कार, आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज, आवाज आपल्या हक्काचा। मी स्वागत करतो। आज 3-4 विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलण्याकरता मी आज तुमच्या पुढे आहे। मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। काय झालंय, सध्या देश पातळीवर विशेषतः पंजाब, हरियाणा, त्याच्यानंतर राजस्थान ह्या भागामध्ये आणि इव्हन महाराष्ट्रामध्ये देखील लंपी स्किन डिसीज हा मोठ्या प्रमाणावर फैलावतोय आणि त्याच्यात वॅक्सिन जर वेळेमध्ये घेतलं गेलं नाही तो म्हशीला होत नाही असं सांगितलं जातं। मी आज मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, पशुसंवर्धन मंत्री म्हणून आपले राधाकृष्ण विखे पाटलांना ते पत्र तयार केलेलं आहे। आज कॅबिनेट करून सीएम साहेब औरंगाबादला गेले, पण शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायावर अतिशय मोठा परिणाम करणारा अशा प्रकारचा हा लंपी आजार, हा स्किन डिसीज आलेला आहे आणि ह्याच्यात वॅक्सिन जर नाही केलं तर तो फार मोठ्या प्रमाणावर फोफावतोय। राजस्थानमध्ये फार मोठ्या प्रमाणावर काही हजार जनावरं तिथं मृत्युमुखी पडली। पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये ते प्रमाण कमी आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये ठराविक जिल्ह्यामध्ये तशा प्रकारच्या आजार गायींना झालेले पाहायला मिळालेला आहे। माझं राधाकृष्ण विखे पाटलांशी काल बोलणं झालं। काल मी ही गोष्ट पवार साहेबांच्याही लक्षात आणून दिली, कारण ते कृषी मंत्री असताना देश पातळीवरचं पशुसंवर्धन खातं ते त्यांच्या अंडर त्या ठिकाणी होतं। त्याच्यावर त्यांनी संबंधित खात्याच्या देश पातळीवरच्या मंत्री महोदयांनाही फोन लावला होता आणि सचिव महोदयांनाही फोन लावला होता। त्या दोघांचं काय नंतर बोलणं झालं मला माहित नव्हतं, कारण मी असेपर्यंत फोन लागला नव्हता। पण त्याच्यात बऱ्याच लोकांच्या मध्ये गैरसमज आहेत, ते सरकारने क्लिअर केले पाहिजे। उदाहरणार्थ, लंपी आजार झालेल्या जनावरांचं दूध प्यालं तर त्याचा काही परिणाम माणसावर होतो का? दुसरी गोष्ट आम्हाला माहिती अशी मिळाली की म्हशीला तो आजार होत नाही। तिसरी गोष्ट, बैलाला, गाईला आणि कालवडी आणि खोंड ज्याला आपण म्हणतो त्याला ते होतं, पण 4 महिन्याच्या पुढं असल्याशिवाय त्याला व्हॅक्सिन करता येत नाही। आणि सध्या देश पातळीवर 2च कंपन्या व्हॅक्सिन तयार करतात, एक आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि एक बहुतेक हैदराबादमध्ये आहेत। आणि सध्या सगळं व्हॅक्सिन हे सेंट्रलनी ताब्यामध्ये घेतलंय अशी माझी माहिती आहे। तर त्या संदर्भामध्ये जर आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हॅक्सिन तयार करणारी कंपनी असेल तर राज्य सरकारने शेतकऱ्यांचा महत्त्वाचा व्यवसाय म्हणून ह्याच्याकडे बघितलं पाहिजे, कारण दुधाचं शॉर्टेज व्हायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे दुधाच्या किमती वाढायला लागलेल्या आहेत। जनावरं मोठ्या प्रमाणावर जर मृत्युमुखी पडली किंवा दगावली तर त्याचा जबरदस्त शेतकऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे। आज फार छोटा शेतकरी, दुग्ध उत्पादक शेतकऱ्याच्या हातामध्ये हा व्यवसाय त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याच्यामुळं भारतात खरं तर ह्या रोगाची पहिली नोंद ऑगस्ट 2019ला ओरिसा राज्यामध्ये झाली आणि महाराष्ट्रामध्ये या आजाराचा प्रसार मार्च 2020 साली गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे थोडासा पाहायला मिळाला, मात्र आता तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। आणि लंपी स्किन डिसीज विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे। रोगाचे जंतू देवी विषाणू गटातील कॅप्रिफॉक्स प्रवर्गात मोडतात। मानवात संसर्ग होत नाही, पण मी म्हणून चालणार नाही, त्याच्यातल्या तज्ज्ञ माणसांनी प्रेसमध्ये किंवा त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट लक्षामध्ये आणून दिली पाहिजे किंवा त्याच्याबद्दल प्रेस घेऊन व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं पाहिजे। देशी गायीपेक्षा संकरित गायींमध्ये प्रादुर्भाव जास्त दिसून येतो, तसंच लहान वासरांच्या मध्ये देखील हे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर दिसून येतं। विषाणू संक्रमण झाल्यानंतर 1 ते 2 आठवड्यापर्यंत रक्तामध्ये राहतो आणि तदनंतर शरीरात इतर भागात संक्रमित होतो आणि त्यामुळे नाकातील स्राव, डोळ्यातील पाणी आणि तोंडातील लाळेचे मुळे विषाणू बाहेर पडून चारा आणि पाणी दूषित होतं आणि इतर जनावरांच्या मध्ये तो प्रसार होतो। अशा पद्धतीनं त्याची लक्षणं म्हणजे त्या जनावरांच्या शरीरावर ठळकपणे गाठी दिसतात, त्यांना ताप येतो, डोळ्यातून नाकातून पाणी, चिकट स्राव वाहतो आणि पायावर सूज येऊन जखमा होतात, जनावरं लंगडतात। आता काय होणार आहे, 16 तारखेला मुख्यमंत्री महोदयांनी शुगर फॅक्टरी कधी सुरू करायचं ते मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, त्याच्याबद्दलची बैठक बोलवली। कदाचित 1 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू होतील
पत्रकार मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की साखर कारखाने सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बैल जे तोडणी वाहतूक करणारा मजूर आहे ते घेऊन येतात कारखान्यावर, आणि मग ते जर तशा पद्धतीनं तिथं आजार जर फोफावला, लंपी स्किन डिसीज, तर त्याचा खूप मोठा दुष्परिणाम हा सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यामुळं राज्य सरकारने ही गोष्ट फार गंभीरतेने घेतली पाहिजे, कारण आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्याकरता हे मी विरोधी पक्षनेता म्हणून ही गोष्ट आवर्जून सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. आणि ह्याच्यातनं जे काही गैरसमज असतील, वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प घ्यावेत, त्याच्यातनं दूध संघ आहेत, खरे त्याच्यामध्ये तालुका दूध संघ आहेत, जिल्हा दूध संघ आहेत, असे किंवा सरकारची यंत्रणा असते, डॉक्टर्स असतात, यांनी पण त्या संदर्भामध्ये ताबडतोब लोकांना जागृत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि काय काय खबरदारी घेतली गेली पाहिजे ह्याच्याही बद्दल एक पत्रक काढावं, त्याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा, हे माझी स्पष्टपणे मागणी आहे. दुसरं एक मला सांगायचं आहे की 8 सप्टेंबर 2022ला बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल सेवा योजना प्रकल्प औरंगाबाद 2 यांनी सरळ विषय माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा पैठण मतदारसंघातील सभेबाबत आणि खुशाल सांगितलंय की मुख्यमंत्री 12/2/2022 सोमवारी पैठणला येणार आहेत. सभा आयोजित केलेली आहे. आपल्या प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका तसेच 42 गावातील अंगणवाड्या सेविका, मदतनीस यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहणे याबाबत गटविकास अधिकारी यांना सूचना आहेत. तरी सदर कार्यक्रम गावसानकर स्टेडियम पैठण येथे 10 वाजता आहे असं सांगितलेलं आहे. अशी पद्धत कधीच नव्हती महाराष्ट्रामध्ये. आता ही सभा जर त्यांची राजकीय सभा असेल तर अशा स्टाफ बोलवण्याचं काही कारण नाही. अशा पद्धतीनं जर महिला बाल कल्याणचा कार्यक्रमच सेविका म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि यांच्याबद्दल पण कधी आपण एक दिवसाचा परिसंवाद घेतो किंवा काही कार्यक्रम होतो किंवा काही त्यांना माहिती द्यायची असेल तर ती माहिती देण्याचा प्रयत्न करतो. त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदा घडतंय. आणि हे अक्षरशः त्या मुलांनी काय करायचं, आज अंगणवाडी सेविका वगैरे गेल्या, आज सोमवारचा दिवस आहे, म्हणजे मग मुलं कुठं जाणार, त्या मुलांच्याकडे लक्ष कोण देणार, हे म्हणजे गर्दी जमवण्याच्या करता ही जर परिस्थिती आत्ताच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावर आलेली असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हे फार गंभीरतेनं सरकारने घेतलं पाहिजे. नक्की काय घडलंय आता ते कदाचित सांगतील. आमच्या परस्परच कुणीतरी आदेश काढले. आम्ही पण सरकारमध्ये काम केलेली माणसं आहोत. असं परस्पर अधिकारी आदेश त्या ठिकाणी काढू शकत नाही आणि लेखी आदेश काढलेले आपण पाहतोय. मागाशी मला लंपीच्या बाबतीत एक सांगायचं होतं की हा आजार विम्यामध्ये कव्हर झाला नसल्याने त्याला इन्शुरन्सची मदत होत नसल्याचं समजतंय. त्याच्यावर शासनाने विमा कंपन्यांशी बोलून अशा प्रकारच्या आजाराचा अंतर्भाव त्याच्यामध्ये करावा विमा कंपन्यांच्या मध्ये. आणि जोपर्यंत विमा कंपन्यांच्या मध्ये तो अंतर्भाव होऊ शकत नाही तोपर्यंत जर दगावलं जनावर तर मग शासनाने त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे अशी पण आमची मागणी आहे. नाहीतर तो शेतकरी शेवटी काय करणार. बऱ्याचशा ठिकाणी 1-2 गायी त्याच्या दारात असतात आणि त्याच्यातनं तो त्याचं स्वतःचं उपजीविका साधं पार पाडत असतो. त्याच्यामुळे त्या लोकांच्यावर तर खूप मोठं संकट त्या ठिकाणी येणार आहे. ह्याचंही सरकारने लक्षामध्ये घेतलं पाहिजे. त्याचबरोबर आजपर्यंत, आज 12 तारीख आहे सप्टेंबरची, आजपर्यंत अजूनही पालकमंत्री नेमले गेलेले नाही. आम्ही सरकारच्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर आजपर्यंत किती महिने झाले तुम्हाला माहिती आहे. 2 महिन्यापेक्षा जास्त काळ गेला तरी राजीनामे पालकमंत्री नेमले गेलेले नाहीत. मात्र सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश असे दिले गेलेले आहेत नवीन पालकमंत्री आल्यानंतर ते डीपीडीसीच्या संदर्भामध्ये कसे पैसे खर्च करायचे, कुठली कामं घ्यायची, काय घ्यायची. आता तुम्ही मला सांगा, सप्टेंबर पर्यंत अजून काहीच नाही. नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च फक्त 6 महिने राहतात. मार्च इयर एंडिंग पर्यंत ते पैसे खर्च नाही झाले तर ते पैसे लॅप्स होतात.
त्याच्यामुळं माझ्याकडेच नियोजन खातं अनेक वर्ष होतं, त्यावेळेस आम्ही ह्याचं नियोजन प्लॅनिंग फार व्यवस्थितपणे करायचो. परंतु ह्यांना कशामुळं वेळ नाही, काय वेळ नाही हे कळायला मार्ग नाही. असंही कानावर येतं की बाबा हिवाळी अधिवेशनापर्यंत मंत्रिमंडळाची वाढ कदाचित होणार नाही, कारण आमदारांची नाराजी वाढेल. पालकमंत्र्यांच्या बद्दल देखील एकेका जिल्ह्यामध्ये दोघं तिघं इच्छुक आहेत. मग शेवटी पालकमंत्री कोणाला करायचं असाही यक्ष प्रश्न काही त्यांच्या समोर आहे का काय, ह्याचंही स्पष्टीकरण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. कारण शेवटी त्या भागामध्ये काही घटना, आता काल पण मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ढगफुटी झाली, मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला, अनेक ठिकाणी आपली धरणं भरलेली आहेत आणि एवढं प्रचंड पाणी ओव्हरफ्लोचं धरणातनं सोडलेलं आहे आणि तो वाहून चाललेला आहे. पण हे सगळं चाललेलं असताना त्याच्यामध्ये लक्ष द्यायला कोण आहे, लक्ष द्यायचं कोणी, ही जबाबदारी तर त्या ठिकाणी कुणावर तरी नेमायला पाहिजे. आता मध्ये 20 लोक होते, 20 लोकांना झेंडावंदन करता आलं, परंतु बाकीच्या जवळपास 16 ठिकाणी झेंडावंदन करण्याच्या करता प्रशासकीय अधिकाऱ्यांना तिथं नेमावं लागलं. हे लोकशाहीमध्ये मान्य होणार गोष्ट नाहीये. कारण लोकांनी निवडून दिलेल्या ज्यांना कुणाला तुम्हाला नेमायचंय त्यांना नेमा, पण ह्या पद्धतीनं जो काही कारभार चाललाय ह्या कारभाराचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो, निषेध करतो. त्याचबरोबर मला हे 2-3 विषयाच्या बरोबरच एक विषय सांगायचा होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पत्रकार मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 दिवसाचं राष्ट्रीय अधिवेशन काल दिल्लीमध्ये पार पडलं. एक विस्तारित कार्यकारिणी होती, ती परवा दिवशी होती, ती संध्याकाळी 5ला सुरू झाली, रात्री 9 ते 10 पर्यंत चालली आणि नंतर खुलं अधिवेशन होतं, ते काल सकाळी 10 वाजता सुरू होणार होतं आणि दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार होतं आणि त्या पद्धतीनं ते झालं. त्याच्यामध्ये अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आणि वरिष्ठ नेत्यांनी पक्षाची धोरणं आणि पुढच्या वाटचालीच्या बद्दल कार्यकर्त्यांना आणि जे कोणी मेंबर होते त्या मेंबर लोकांना मार्गदर्शन केलं. आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष या नात्याने सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी राज्याची भूमिका मांडली आणि राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राष्ट्रीय नेते आणि प्रांताध्यक्ष बोलणं अपेक्षित असतं, त्यामुळं मी तिथं बोलणं टाळलं. परंतु माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ काढला. वास्तविक मला तिथं कोणी बोलू नका असंही सांगितलेलं नव्हतं. मीच माझी भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि मी एकटाच बोललो नाही असं नाही. तसं बघितलं तर सुनील तटकरे पण वेळेअभावी बोलू शकले नाही. त्याचबरोबर वंदना चव्हाण ताईंचं नाव होतं, त्या पण वेळेअभावी बोलू शकल्या नाही. अजून काही 2-3 नावं 3-4 नावं वेगवेगळ्या राज्याचे प्रतिनिधी म्हणून तिथं आलेले होते, त्यांच्या संदर्भातली होती, तेही संबंधित त्या ठिकाणी बोलू शकले नाही, वेळेच्यामुळं बोलू शकले नाही. आणि बाकीचे सगळं व्यवस्थितपणे मी नंतर तिथं मराठी मीडियाशी चर्चा केली, त्यांना साधारण काय झालं ते सांगितलं. पण कारण नसताना मी मध्ये थोडासा बाहेर वॉशरूमला गेलो तरी अजित पवार बाहेर गेले. अरे मी बाहेर जायचं नाही काय वॉशरूमला, काही मला कळतच नाही. म्हणजे हा जो काही प्रकार चाललेला आहे, जरूर प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वस्तुस्थिती आधारित बातम्या देण्याच्या करताची जबाबदारी आपल्या सर्व मान्यवरांच्यावर आहे, आपल्या सर्व चॅनलवर आहे. आणि त्यामुळं मी राज्यात गेल्यानंतर माध्यमांच्या समोर बोलीन. मी कालही त्यांना सांगितलं की मी सहसा, तुम्हालाही माहिती आहे की मी 91ला खासदार झालो, तेव्हापासून 31 वर्ष झाली. त्या 31 वर्षात सहसा मी राष्ट्रीय पातळीवर जातो, उपस्थित राहतो. मी कधी तिथं मार्गदर्शन करत नाही. राज्यामध्ये कुठं सभा असतील, राज्यामध्ये अधिवेशन असेल, राज्यामध्ये काही चर्चासत्र असेल तर जरूर मी त्या संदर्भामध्ये भाग घेत असतो. मी माझी भूमिका त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या बाबतीमध्ये मांडत असतो, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं तुमचे गैरसमज दूर करून राज्यासमोरचे सध्याचे प्रश्न आणि राज्य सरकारची चुकीची धोरणं मांडण्याच्या करताची खरी ही पत्रकार परिषद आहे. त्याच्यातलं महत्वाचं कारण म्हणजे लंपी हा जो काही आजार आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर पसरतोय.
आणि जास्तीत जास्त राज्यातल्या बैलांना आणि गायींना आणि 4 महिन्याच्या पुढचे वासरे आणि कोंड यांना लसीकरण झालं पाहिजे. केंद्र सरकारने काहीतरी एक माहिती मला अशी मिळाली, जर एखाद्या गावामध्ये लंपी आजार जनावरांना झाला तर 5 किलोमीटरच्या एरियामध्ये सगळ्या जनावरांना व्हॅक्सिनेशन करायचं असं काहीतरी त्यांनी धोरण ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं जेवढ्या प्रमाणात व्हॅक्सिन महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मिळायला पाहिजे, परवा 10 लाख व्हॅक्सिन आपल्याला आलं, त्याच्यात वेगवेगळ्या जिल्ह्याला किती द्यायचं तो त्यांचा अधिकार आहे. जसं कोरोनाच्या काळामध्ये आम्ही व्हॅक्सिन आल्यानंतर त्या प्रमाणामध्ये सगळीकडे पाठवायचो तशा पद्धतीनं पाठवलंय, परंतु ते व्हॅक्सिन फार कमी आहे. माझं तर स्पष्ट सरकारला सांगणं आहे की 2च जर व्हॅक्सिन तयार करणाऱ्या कंपन्या असतील तर परदेशातनं व्हॅक्सिन मागवा, पण त्या माझ्या शेतकऱ्याचं जनावर जगलं पाहिजे, ते ह्या लंपी आजारातनं बाहेर पडलं पाहिजे किंवा ते कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव होता कामा नये, ही पण जबाबदारी त्या ठिकाणी सरकारने घेतली पाहिजे. तसंच काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केंद्र आणि राज्यातल्या सरकारच्या शेतकरी, कष्टकरी, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसीच्या अन्यायकारक धोरणांच्या विरुद्ध संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील विरोधी पक्षनेता म्हणून विद्यमान राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध संपूर्ण विरोधी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकजुटीनं लढा देईल असाही विश्वास मी तुमच्या माध्यमातून राज्यातील जनतेला त्या ठिकाणी देतो. राज्याच्या समोर पत्रकार मित्रांनो अनेक गंभीर प्रश्न आहेत. गणेशोत्सवाच्या काळात राज्यामध्ये शिवसेना शिंदे गटात राजकीय कार्यकर्त्यांच्यामध्ये ठिकठिकाणी संघर्ष झाला. तुम्ही बघा, अधिवेशन संपल्यापासून कालपर्यंत खुशाल कुणी आमदार रिव्हॉल्वर काढतंय, आवाज करते, कधीच असं नव्हतं. हे काय बिहार युपीमध्ये आपण ऐकतो, मी बिहार आणि युपी राज्याची बदनामी करू इच्छित नाही, नाहीतर पुन्हा तिथं माझा निषेध व्हायचा, पण त्या संदर्भामध्ये आपल्याला काही गोष्टी कानावर येतात आणि मग आपण त्याबद्दलची नोंद घेत असतो. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे आपण नेहमी सांगतो, आणि खुशाल सत्ताधारी पक्षाचे आमदार जर रिव्हॉल्वर काढून वर गोळीबार करायला लागले तर मग कायदा आणि सुव्यवस्था वर कुणाचं लक्ष आहे? गृहमंत्री काय करतात, मुख्यमंत्री काय करतात, ते उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी काय करतात, आणि त्या संदर्भामध्ये पोलिसांनी काय भूमिका घ्यायची? उद्याच्याला सत्ताधारी पक्षाचे आमदार जर ह्या पद्धतीनं वागायला लागले तर. आणि आम्ही सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला, तुम्ही सगळ्यांनी बघितला. त्याच्यानंतर पण अजूनही ठोकाठोकीची भाषा त्यांच्या तोंडून ऐकायलाच मिळते. आरेला कार्य म्हणा, अमकं करा, तमकं करा. कॅबिनेट मंत्री कार्यक्रमामध्ये तशा प्रकारचं आव्हान करतात आणि मी तुमच्या मागे आहोत. अरे काय चाललेलं आहे, कशा पद्धतीचा कारभार चाललेला आहे, ह्याचं काहीतरी लक्षामध्ये यांनी घेतलं पाहिजे. गांभीर्य प्रकारच त्यांच्यामध्ये राहिलेला नाहीये. आणि राज्यात अनेक हे गंभीर प्रश्न असताना हे ठिकठिकाणी संघर्ष होत आहे. आणि पुणे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये संघर्ष पेटण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो दुर्दैवी आहे. आणि मुंबई कुणी आमदार महोदयांनी गोळीबार केल्याचा आरोप होतोय, ते तरी खरं आहे का खोटं आहे तेही लोकांना कळलं पाहिजे. राज्यातील राजकीय स्थिती अस्थिर आणि चिघळत ठेवणं हे कदापि महाराष्ट्राला पुरोगामी विचाराच्या परवडणारं नाही. महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन देश पातळीवरचा फार वेगळा आहे. राज्याच्या हिताचं हे अजिबात ठरणारं नाहीये. राज्यातली मंत्रिपदाची सूत्र घेत नाहीत, एकही मंत्री काम करताना दिसत नाहीत. काही जण अजून त्यांनी जी जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीयेत. शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसाचे प्रश्न सुटत नाहीयेत. आता नंतर जिथं ढगफुटी झालेली आहे, जिथं अतिवृष्टी झालेली आहे, जिथं पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्याच्याबद्दल पण स्टँडिंग ऑर्डर राज्याच्या प्रमुखांनी दिल्या पाहिजे, कृषी मंत्र्यांनी दिल्या पाहिजे, महसूल मंत्र्यांनी दिल्या पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या पाहिजे, किंवा पंचनामे करा आणि ताबडतोब जी काही तातडीची मदत असेल, एनडीआरएफची असेल, एसडीआरएफची असेल किंवा मदत पुनर्वसन विभागाची असेल, ती त्या ठिकाणी शेतकऱ्याला झाली पाहिजे. आज राज्यातील शेतकरी, कष्टकरी अडचणीत असताना सन्माननीय सरकारमधले मान्यवर वेगवेगळ्या घरोघरी जाऊन गणपती दर्शन घेतानाच आपण 10 दिवस पाहिलं. ठीक आहे, त्याच्याबद्दल मी नास्तिक अजिबात नाही.
आम्ही पण काही ठिकाणी गेलो दर्शनाला, परंतु शेवटी महत्वाच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तींनी दर्शनाच्या करता किती वेळ घालवायचा त्याला पण काही मर्यादा असतात. म्हणजे आज काही पहिल्यांदाच आपल्या इथं गणेशोत्सव साजरा झाला नाही आणि गणेशोत्सवाच्या मिरवणुका किती काळ चालवायच्या ह्यालाही काहीतरी बंधन असली पाहिजे ना. बहुत सकाळी किती वाजता अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या निमित्तानं मूर्तीचं आगमन झालं पाहिजे, सुरुवात झाली पाहिजे. या सगळ्याच्या बद्दलची बंधनं, आवाज काय चाललेला होता, सगळं खुलं म्हणजे फार किती लोकांचे कान आता बंद पडणार आहेत ज्याचं त्यालाच माहिती. आणि तुम्ही बघा ह्याच्यातले जे काही तज्ज्ञ डॉक्टर लोक आहेत त्यांच्याकडनं पण माहिती घ्या. कुणी तिथं बोलायला तयार नव्हतं, कुणी तिथं लक्ष द्यायला तयार नव्हतं. मी तर पुण्यामध्ये सुरुवात केली, नेहमीच आम्ही पुण्यामध्ये सुरुवात करतो विसर्जनाच्या मिरवणुकीची. त्यावेळेस आम्ही सकाळी संबंधित सगळी पोलीस यंत्रणा आणि सगळे अधिकारी तिथं हजर ठेवतो आणि त्यांना सांगतो की इतक्या वाजता सुरुवात झालीच पाहिजे. शेवटी पोलिसांनी मानाचे गणपती असतील किंवा इतर गणपती असतील जरा त्यांना घाई केली की बरोबर ते 24 तासाच्या आत संपतं. यावेळी 36 तास चाललेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि ह्या गोष्टी मग विसर्जन 10व्या दिवशी होणार होतं, मग ते 11व्या दिवशी झालं, मग ते नियमात बसतं का नाही बसतं, ह्याही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्याच्यातनं त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. आणि एकंदरीतच हे अशा प्रकारची साधारण त्या ठिकाणची परिस्थिती आहे. लंपीचे ज्या शेतकऱ्यांनी गायी दगावल्या त्या ठिकाणी कर्जाची सक्तीची वसुली करू नये, नुकसान भरपाई तिथं ताबडतोब त्या ठिकाणी द्यावी. आदिवासी विकास विभागाच्या कामांना सुद्धा स्थगिती दिलेली आहे, त्याबाबत देखील सुद्धा निर्णय होत नाही. वास्तविक सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही थोडासा आढावा घेतो आणि त्या स्थगिती त्या ठिकाणी उठवतो. आदिवासी विकास विभागात केंद्र पुरस्कृत योजना असतात, त्यामुळे केंद्राचा हिस्सा मिळण्यास सुद्धा अडचणी येतील. त्यामुळे या कामाची स्थगिती उठवली पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे काही रेशो 50-50 असतो, काही 75-25 असतो, काही 60-40 असतो, अशा पद्धतीचा रेशो असतो. आणि त्याच्यातनं विशेषतः सामाजिक न्याय विभागाला आणि आदिवासी विभागाला मोठ्या प्रमाणावर निधी हा केंद्र सरकारचा मिळत असतो. मॅचिंग ग्रँट ज्याला आपण म्हणतो ती, आणि कृषी विभागाला पण मिळत असते, शिक्षण विभागाला पण मिळत असते. आता त्या गोष्टीला पण सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आता तर नवीनच काढलंय, पितृपक्ष असल्यामुळे बऱ्याच मंत्र्यांनी कार्यभारच स्वीकारलेला नाही असं कळतं. बरेच मंत्री अद्याप आपल्या मंत्रालयाच्या कार्यालयातच गेले नाही. आता इथं काल बातमी होती, मंत्र्याच्या कामकाजाला पितृपक्षाची बाधा. आता कुणाकुणाची बाधा येणार आहे ते मला तर काही कळतच नाही. असं कुठं असतं काय, जग कुठं चाललंय, काय चाललंय. 25 सप्टेंबरपर्यंत 14 मंत्री पदभार स्वीकारण्यापासून राहणार दूर. 18 मंत्र्यांपैकी फक्त 4 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आता काय ह्यांना सुबुद्धी आल्यावर हे पदभार स्वीकारतील, लोकांची कामं करतील. पत्रकार मित्रांनो, अतिशयोक्ती नाही, हजारो फाईल तुंबलेल्या आहेत, हजारो फाईल. काही काहींच्याकडे महत्वाची खाती आहेत, त्यांच्या फाईल्स एक तर मुख्यमंत्र्यांच्याकडे प्रचंड कामाचा ताण असतो आणि त्याच्यात आम्हाला देवदर्शन करून गणपतीला जाऊन ते सगळं बघून फाईल काढायच्यात. त्याच्यात ते असे मेळावे कुठं कुठं घ्यायचेत आणि ती गर्दी होत नाही म्हणून तिथं अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका ह्यांना सगळ्यांना गोळा करायचा. अरे काय चाललंय. 250 रुपये पण दिलं जात आहे. ते बाबा मला माहित नाही, मला कोणी द्यायला आलं नव्हतं त्याच्यामुळे. पण ते तुम्ही म्हणताय तसं सोशल मीडियामध्ये हे सगळं फिरतं. मी मगाशी तुम्हाला जे सांगितलं लंपीच्या बद्दल, त्या संदर्भामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाला सगळ्यांना पूर्णपणे माहिती दिली पाहिजे आणि सोशल मीडियावर पण माहिती दिली गेली पाहिजे. ह्या तिन्ही ठिकाणी माहिती गेली तर मोठ्या प्रमाणावर त्या शेतकऱ्याला त्याच्याबद्दलचं ज्ञान, म्हणजे त्याच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि काय काळजी घ्यायची काय. आता बरेच जण विचारतात, अरे ते दूध घ्यायचं का नाही, ते लंपी झालेलं गाईचं दूध असेल तर काय आपल्याला होईल का, अशी शंका काही जण हे करतात, व्यक्त करतात. नाही अद्याप मराठीच
ठिकाणी प्लीज थांबा, ह्यांचं उचललं मग तुम्ही घ्या. हा. माध्यम वस्तुनिष्ठ बातम्या करत नाही आहेत असं आपण म्हणालात, पण यापूर्वी ज्या ज्या वेळेस तुमच्या नाराजीच्या बातम्या आलेल्या आहेत त्याच्या काही दिवसांनी राज्यात राजकीय भूकंप झालेला आहे. हा निव्वळ योगायोग म्हणावा. अहो मी आता तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही जर सकाळी 10 वाजल्यापासून इथं बसला आणि दुपारी 1:30-2 वाजता तुम्हाला वॉशरूमला जावं लागेल ना, नाही का? उगीच कशाचं मी तिथं कार्यकर्त्यांना भेटत होतो, ते माझ्याबरोबर फोटो काढत होते, मी सगळ्याशी चर्चा करत होतो, आम्ही सगळ्यांशी हितगुज साधत होतो, सगळ्या गोष्टी करत होतो. आणि जर असतं तर मीच सांगितलं असतं ना, मी कशाला नाराज होऊ? काय नाराज व्हायचं कारण? पक्षाने मला उपमुख्यमंत्री पद दिलं, पक्षाने मला विरोधी पक्षनेते पद दिलं, जबाबदारीने आज मी या ठिकाणी पक्षाचं काम करतोय. नाराज व्हायचं कारण काय? आणि सगळ्यांनी एकमताने पवार साहेबांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी त्या ठिकाणी दिली. आता विरोधी पक्षनेते होताना सुद्धा तुम्हाला विरोधी पक्षनेते बनवावं यासाठी काही आमदारांनी पत्र त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. असा आग्रह कालच्याही बैठकीत झाला की तुम्हाला भाषण करून देण्यात यावं. मला अजिबात पक्ष डावलत नाही. पक्षाने मला बोलायला सांगितलेलं होतं. मीच तुम्हाला सांगतो की काही बराच कार्यक्रम लांबला होता. 3 वाजेपर्यंत कुणी तिथं जेवलेलं नव्हतं. त्याच्यानंतर लोक जेवायला जाणार होते आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन होतं. राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अधिवेशन ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्यांच्या भाषणाने समारोप होत असतो. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण साहेब एकतर त्यांचं पहिलं अध्यक्षीय भाषण त्यांनी छापूनच दिलेलं होतं, ते सगळ्यांनी आम्ही वाचलं. परंतु नंतरचं भाषण ते शेवटचं त्यांचं होतं. त्याच्यामुळं आम्ही सगळे त्या भाषणाची आतुरतेने वाट बघत होतो. आणि तसंच आपण कुणी काळजी करण्याचं काही कारण नाही. मला रुसायचं आणि फुगायचं कारणच नाही ना बाबा. अरे अजिबात नाही. मी कार्यकर्त्यांना काय सांगायचं ते सांगितलं. काय कार्यकर्ते नाराज नाही, सगळे मजेत होते. सगळे नंतर आम्ही जेवलो. थांबा एक मी थांब रे बाबा. हा बंद होणार आहे. विकास केला नाही, विकास केला नाही असं होऊ दे. हो का कोण कुणी मी म्हणलं ना हे सगळे निवडून येणार किंवा सगळे पडणार, माझ्या म्हणण्याला काही अर्थ नसतो. त्या त्या लोकसभा आणि त्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार राजा हा प्रमुख असतो. तो तिथं कुणाचं बटन दाबणार आहे आणि कुणाला निवडून आणणार आहे आणि कुणाला बाजूला करणार आहे हे ते ठरवत असतात. आम्ही बाकीचे काय ज्योतिषी झालेत काय? तर नवीन धंदा खोललाय त्यांनी. दादा एक मुद्दा असा आहे की मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा म्हणून आयोजित केला आहे. भाजप आणि या महाराष्ट्र सरकारकडून कशा पद्धतीचं बघताय? हो का वेगवेगळे राष्ट्रीय प्रमुख नेते असतात. आम्ही पण कधी कधी पवार साहेबांच्या वाढदिवसाला स्वाभिमान सप्ताह घेतो. असे वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात. आज मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि भाजपचे प्रमुख स्टार प्रचारक आहेत. सगळं मोदींच्या वरच आज तो पक्ष चाललेला आहे. त्रिवार सत्य हे कुणी नाकारू शकत नाही. मोदींचा फोटो लावतात म्हणूनच हे निवडून येतात. त्याच्यातल्या एकाने मोदी साहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवावं आहे काय कुणाची दमत? त्यामुळं ते त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते असल्यामुळं त्यांचा एखादा पंधरवडा किंवा एखादा सप्ताह अशा पद्धतीनं साजरा करणं तो त्यांचा पक्षांतर्गत बाब आहे, प्रश्न आहे, तो त्यांनी करावा. हा ठीक आहे. आता इतक्या उशिरा त्यांना ती चूक उमगली, त्याच वेळेस उमगली असती तर बरं झालं असतं. गुजरात रॅलीमध्ये शरद पवारांनी अमित शहा यांना वाचवलं होतं आणि तेच अमित शहा आज महाराष्ट्र सरकार पाडून टाकले. काय म्हणतात? कोण म्हणलं वाचवलं होतं? कोणी सांगितलं वाचवलं होतं? शरद पवारांनी गुजरात रॅलीमध्ये जेव्हा युपीचं सरकार होतं तेव्हा अमित शहा यांचा बचाव केला असं सामन्यामध्ये लिहिण्यात आलं. हो का कुठल्या तरी एखाद्या वृत्तपत्राला कोट करून तुम्ही हे पवारसाहेब म्हणाले का? पवारसाहेब म्हणाले असतील तर गोष्ट वेगळी. आता तुम्ही कोणतरी म्हणजे कोणतरी म्हणण्यापेक्षा तोही पेपर शिवसेनेचा मुखपत्र आहे, महत्वाचा पेपर आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण अशाला मला ह्याच्याबद्दलची काही माहिती नाही कारण त्याच्यातनं खूप काही पाणी वाहून गेलेलं आहे. जे मला माहिती असतं त्याचं उत्तर मी देऊ शकतो. जे मला माहिती नसतं त्याच्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही.
राष्ट्रवादीचे अनेक नेते सुद्धा अनुपस्थित होते, त्याच्यासोबत खूप चर्चा सुरू होती. कोण अनुपस्थित होतं? धनंजय मुंडे नव्हते. धनंजय मुंडे आजारी होते. धनंजय मुंडेंचा मला फोन आला होता. त्यांचं तिकीट देखील मी आपल्याला दाखवतो सागरजी, की त्यांनी काढलेलं होतं. परंतु आजारी पडल्यावर करणार काय? बरं, त्याचा आजार राजकीय आजार नव्हता, ते पण मी कन्फर्म केलं. माझं त्यांच्याशी बोलणं झालं, त्याच्यावर सगळे हजर होते. उगीच कोण नव्हतं असं म्हणायचं काही कारण नाही. हा पूर्णपणे सरकारच्या हातातला प्रश्न आहे. खरं तर निवडणुका लागल्या पाहिजे. आता मागच्या वेळेस आम्ही सरकारमध्ये असताना पावसाळा होईपर्यंत निवडणुका लावू नका असं म्हटलं होतं. सप्टेंबर एंड नंतर निवडणुका लाव्या. जसं हजारो ग्रामपंचायतीच्या निवडणुका महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आहेत, तशा पद्धतीने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, नगरपंचायत ह्या सगळ्या निवडणुका आता लावाव्यात असं आमची मागणी आहे. या संदर्भामध्ये राष्ट्रीय पातळीवर ह्याची चर्चा झालेली नाही, परंतु राज्याच्या पातळीवर साधारण साधक बाधक चर्चा झाली. पूर्वी जसं आम्ही 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे काम करत असताना ह्या निवडणुकीमध्ये काही जिल्ह्यांमध्ये आम्ही एकमेकाच्या विरोधात लढायचो. काही जिल्ह्यांमध्ये समविचारी पक्ष म्हणून एकत्र येऊन एकत्रपणे निवडणुका लढून समोरच्यांना पराभव करायचा प्रयत्न करायचो. ह्याही वेळेस साधारण आम्ही शिवसेनेकडला नाही विनंती करणार, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांची मूळ शिवसेना, त्यांनाही विनंती करणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस किंवा तिघांनी मिळून आपण महाविकास आघाडीमध्ये 2.5 वर्ष काम केलं तर एक चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळण्याच्या करता आपण एकत्र येऊ. पण आम्ही सरकारमध्ये असताना आम्ही एकत्रपणे निवडणुका जेवढ्या झाल्या तिथं लढलेलो नव्हतो. आम्ही वेगवेगळ्या लढलेलो होतो, कारण आमच्याही कार्यकर्त्यांना वाटतं किंवा त्या निमित्तानं आम्हाला संधी मिळते. परंतु राज्यस्तरावरचा निर्णय राज्यस्तरावर आम्ही घेऊच. नाना पटोले घेतील, जयंत पाटील घेतील किंवा उद्धव ठाकरे साहेब घेतील, असे सगळे मान्यवर घेतीलच. पण त्याचबरोबर हे बहुतेकदा जिल्हा स्तरावर तो अधिकार दिला जातो, कारण त्या त्या जिल्ह्यामध्ये तिथली राजकीय परिस्थिती वेगळी असते आणि मग त्यांनी तिथल्या तिघांनी ठरवावं की बाबा इथं काय आपण केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने पुढे गेलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल असं माझं मत आहे. कारण हे आमचा संबंध ना मराठी. नितीन गडकरींनी असं स्टेटमेंट केले की शेतकऱ्यांनी सरकारवर जास्त भरोसा ठेवू नये, परंतु मार्केट बघावं आणि त्या पद्धतीने उत्पन्न मिळावं. ठीक आहे, ते एक राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय पक्षाचे कधी अध्यक्ष होते, महत्वाच्या विभागाचे मंत्री आहेत. आता त्यांना जे वाटलं ते त्यांनी ते मत व्यक्त केलेलं आहे. आता ते शेतकऱ्यांना योग्य वाटलं तर शेतकऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी. राहुल गांधी यांची पाण्यामध्ये आता सुरू आहे. हा, पुण्यामध्ये प्रचंड पाऊस झाला, वगैरे पाणी तुंबलं होतं. आतापर्यंत मुंबई महापालिका आणि मुंबईच्या पाणी संचालनावर मोठ्या प्रमाणात भाजप टीका करत होतं. आज पुण्यामध्ये सत्ताधारी भाजप याच्यावर मात्र निवृत्त होताना दिसत आहेत. राजकीय नेते मोठे मुंबईतले बोलत नाही. त्यामध्ये ते हे नवीन कुठं, हे वर्षानुवर्ष चालत आलेले. ज्यावेळेस त्यांच्या अंगलट येतं त्यावेळेस ते बोलत नाही आणि ज्यावेळेस अंगलट येत नाही त्यावेळेस अगदी सगळ्या तलवारी धारभीर लावून चाललेलं असतं सगळ्यांचं. हे त्यांचा स्वभाव आहे. स्वभावाला काही औषध नसतं. वास्तविक पुण्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही, आज त्यांची सत्ता नाही आहे, आज तिथं प्रशासक आहे, परंतु निर्विवादपणे 5 वर्ष त्यांची सत्ता होती आणि त्यांनी तो कारभार केलेला होता. त्यावेळेस पण अनेकदा पाणी तुंबलेलं सगळ्यांनी पाहिलं. स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करता किंवा तिथली राम नदी आहे तिचा नाल्यामध्ये झालेलं रूपांतर, त्याचं तेवढं पाणी वहन क्षमता किंवा काही काही ठिकाणी ओढेवर बिल्डिंग झाल्यात, काही ठिकाणी पूल असे बांधले गेलेत की ते ओढ्यामधनं वाहणारं पाणी त्या पुलामध्ये बसत नाही, नळ्यांमध्ये बसत नाही, असे सगळे ते प्रॉब्लेम्स आहेत. आता त्याला जनतेने ज्यांना निवडून दिलेलं होतं त्यांनी नाहीच सोडवलंय. आता जनतेने त्यांचा विचार न करता जे सोडवतील ह्यांचा विचार करावा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे, आपले मित्र पक्ष आहे. असं वाटतं की आगामी लोकसभा 2024साठी एक परिवर्तनाची चाहूल आहे, जेणेकरून हो का, तो राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांची यात्रा सुरू केलेली आहे. ते काही त्यांनी
सर्व विरोधी पक्षांना एकत्र घेऊन वगैरे अशा पद्धतीनं ते झालेलं नाही किंवा युपीएला एकत्र करून ती यात्रा सुरू झालेली नाही. त्यांचा तो पक्षांतर्गत भाग आहे आणि त्यांनी तो सुरू केलेला आहे. 3,500 किलोमीटर काहीतरी ते 150 दिवसाची यात्रा आहे. हा बोला आता आपलं. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संबंध अधिक दृढ होत चाललेत, कसं बघताय याकडे? चांगलं बघतोय, शुभेच्छा आहेत त्यांना, समाधान वाटतंय. नेशनल कन्वेंशन में आपको भाषण नहीं करने दिया, इसके ऊपर आपकी नाराजगी? बिल्कुल वो गलत है. मुझे मौका दिया था लेकिन टाइम बहुत सा हुआ था. पवार साहब का स्पीच एज अ नेशनल लीडर पार्टी के प्रेसिडेंट के नाते होना बाकी था और 3 बजने के लिए आए थे, इसीलिए मैंने नहीं किया. खाली मैंने अकेले ने नहीं किया ऐसा नहीं. हमारे सरचिटनीस महासचिव सुनील तटकरे जी, उनका भी नाम था, मेरा भी नाम था, वंदनाताई चौहान राज्यसभा मेंबर, उनका भी नाम था और 5-6 लोगों का नाम था. लेकिन कभी कभी टाइम देखकर सब कुछ करना पड़ता है और वहां मैंने खुद कहा कि मैं नहीं बोलने के लिए मुझे जरूरत नहीं है. पवार साहब का भी स्पीच अभी सुनने के लिए सब इंतजार कर रहे हैं, तो उनका स्पीच आना चाहिए. कार्यकर्ताओं ने बहुत सी मांग की थी, प्रफुल्ल पटेल ने आपका नाम भी अनाउंस किया. अरे सही, मैं तो वही बोल रहा हूं ना. उन्होंने नाम लिया था लेकिन मुझे नहीं बोलना था. महाराष्ट्र में बोलूंगा. आप उठ के गए, उसको लेकर कई सारी बातें कहा. अरे उठकर गए, वॉशरूम के लिए उठकर जाना गलत है क्या? तो कोई नाराजगी नहीं किसी को? बिल्कुल नाराज नहीं. स्टैम्प पेपर पे लिख कर दो, मैं नाराज नहीं हूं. विरोधी पक्षनेत्यापदी त्यावेळेस त्यांचा विरोध होता की त्यांनी जयंत पाटलांनी विरोधी पक्षनेता करावा, अशामुळे तुमची नाराजी आहे असं बोललं आहे. अशी काही नाराजी नाही. हे असले नाराजी बिराजी फालतू विषय सोडून द्या. ह्याला काही महत्व देऊ नका. ह्याच्यात दुरान्वय देखील काही संबंध नाही, अर्थ नाही, काही त्याच्यामध्ये नकाबर देखील तथ्य नाहीये. आता राज्याचे महत्वाचे विषय घ्या. लंपीचं खोटं नाही सांगत. तुम्हाला दूध मिळणार नाही प्यायला, चहा मिळणार नाही सकाळी उठल्यावर. मग कळेल कसं आहे काय आहे ते. त्याच्या आपल्याकडे काही डाटा की राज्यामध्ये किती जणांना लागण झाली किंवा मृत्यू झाला? माझ्याकडे डाटा नाही, परंतु 18-19 जिल्ह्यांच्या मध्ये लंपीचे जनावरं पाहायला मिळालेली आहेत. ही वस्तुस्थिती आहे आणि मी आता तुम्हाला माहिती सांगितलेली, ती माहिती आता मी सरकारमध्ये नाही, सरकारने दिली पाहिजे किंवा ही वस्तुस्थिती. मला फक्त मी हे लवकरात लवकर त्यांनी लोकांना जागृत करण्याचं काम केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि बाकीचे इतर विषय आहेत, आमच्या डीपीडीसीचा निधीच्या संदर्भातले निर्णय घेतले पाहिजेत, मंत्र्यांनी काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. असं कुठं काय पितृपंधरवडा नामक पितृपक्षण असं कुठं असतं काय? वास्तविक अधिवेशन 17 ते 25 झालं. 25च्या नंतर तेव्हा तर पितृपक्ष नव्हता, तेव्हा तर चांगला गणरायाचं आगमन झालेलं होतं, चांगले का दिवस होते, सगळं काही होतं. ठीक आहे. शिंदे गुट के लोग आपस में भिड़े, रिवॉल्वर उछलने की बात आई, कितना गंभीर है ये महाराष्ट्र के लिए बहुत गंभीर है क्योंकि रूलिंग पार्टी के ही एमएलए हवा फायरिंग कर रहे हैं ऐसा सुनने को मिल रहा है. उसमें क्या सही है क्या गलत है मालूम नहीं. उसके बारे में क्लियर चीफ मिनिस्टर साहब ने प्रेस कॉन्फ्रेंस लेके बताना चाहिए. लॉ एंड ऑर्डर उससे खराब हो सकती है. पुलिस डिपार्टमेंट ने क्या करने का? अगर रूलिंग पार्टी के ही एमएलए ऐसा करने लगे तो किसके ऊपर एक्शन लेने की? दादा, दुसरीकडे नवनीत राणा त्यांचे पती सांगत होता की यांची बदली होणार आहे, यांच्यावर कारवाई करणार, तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते अशा पद्धतीने वागतात. पोलीस पत्नी त्यावर मग रिॲक्शन देण्याची बरोबर नाही. काय पद्धतीने तुम्ही बघून आपल्या इथं मी खरोखरीच सांगतो की आपल्या इथं काही वेगवेगळी परंपरा आहे. प्रशासन आणि सरकार याच्यामध्ये फार व्यवस्थितपणे, म्हणजे ब्युरोक्रेसी आणि सरकार याच्यामध्ये फार व्यवस्थित सौंदर्याचं असं वातावरण राहिलेलं आहे आणि तशाच पद्धतीनं ठेवलं गेलं पाहिजे. वास्तविक अशा पद्धतीनं जर
कुठल्या पक्षाशी संबंधित व्यक्ती ज्याच्यातनं समज गैरसमज निर्माण होतील, ज्याच्यातनं लोकांच्या मनामध्ये देखील एक भीती निर्माण होईल, अशा काही वक्तव्य झाली तर त्यांनी हे थांबवायला पाहिजे. आमच्या विरोधी पक्षाच्या मधल्या कुणी केलं तर आम्ही आमच्या लोकांना सांगितलं पाहिजे. रुलिंग पार्टीच्या लोकांनी केलं तर रुलिंग पार्टीच्या लोकांना रुलिंग पार्टीच्या लीडरनी सांगितलं पाहिजे. आणि तुम्ही पत्रकार मित्रांनी बरोबर ज्याचे त्याचे कान टोचण्याचं काम केलं पाहिजे. कारण नसताना ही रुसलान फुगलान हे बंद करा. काय हसून दाखवू का काय करू ते एक सवाल है कि गार्डियन मिनिस्टर के अपॉइंटमेंट को लेके क्या नियम कहता है, क्योंकि जब आपने नियम क्या कहता है? कितने दिन में चीफ मिनिस्टर के मन में जब आएगा तब वो नियम ऐसा कुछ नहीं. चीफ मिनिस्टर ने ध्यान देना चाहिए, डिप्टी चीफ मिनिस्टर ने ध्यान देना चाहिए. जल्द से जल्द सभी जगह गार्डियन मिनिस्टर देने चाहिए. ये 20 लोग हैं तो कोई जगह 2-2 गार्डियन मिनिस्टर, एक मिनिस्टर को 2-2 डिस्ट्रिक्ट देने चाहिए. ऐसा होता है, पहले भी हुआ है. पतंगराव कदम जी 2 डिस्ट्रिक्ट के थे, बाकी के लोग थे, कभी मैं भी 2 डिस्ट्रिक्ट का था. ऐसा उसमें से रास्ता निकल सकता है. लेकिन निकालने के लिए जो मेन लीडर लोग हैं, सीएम डीसीएम, उनको फुर्सत भी चाहिए. उनको शायद टाइम ही नहीं है, इसीलिए सब हो रहा है. 136 गावात आता प्रथमदर्शनी दिसते की इन्फेक्शन 136 गावांमध्ये स्प्रेड झालं आहे. वाढू नये वगैरे अशा गोष्टींसाठी तुम्ही म्हणताय की सरकारने ब्रीफिंग घेतलं पाहिजे, पण ज्यांचे केटल यामध्ये आता गेले दगावले त्यामुळे मी मागणी केली ना, तर आता त्याला काही विम्याचे संरक्षण नाहीये. तर ज्यांचं जनावर गेलेलं आहे, जसं पुरात जनावर वाहून गेलं किंवा मृत झालं किंवा वीज कोसळल्यानंतर दगावतात, असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस सरकारने त्यांना मदत केली पाहिजे. सरकारने मदत करावी. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.